Hello, good morning, everybody. Right from today, we are going to discuss this paper number 4th, that is the genetics one. First of all, we will see the syllabus of this paper. Okay, this is the syllabus. In this paper, there are 2 units are there, and each unit first contains 3 chapters and unit second contains 2 chapters. युनिट सेकंडमध्ये जे 2 चॅप्टर्स आहेत त्यातला एक चॅप्टर पण डिलीट केलेला आहे, म्हणजे कमी केलेला आहे ड्यू टू दिस पॅन्डेमिक सिच्युएशन वन. फर्स्ट ऑफ ऑल विल सी द सिलेबस इन शॉर्ट, इन डिटेल, in short, and then we will discuss the entire paper one by one. फर्स्ट चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू जेनेटिक्स. त्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहे मेंडेल्स वर्क ऑन ट्रान्समिशन ऑफ ट्रेट्स. मेंडेल आपल्याला माहिती आहे, Mendel is called as father of genetics. How he did his experiments on the pea plants and how he come out with these principles one. ते आपण ह्या पहिल्या टॉपिकमध्ये बघणार आहोत, मेंडेल्स वर्क ऑन द ट्रान्समिशन ऑफ दिस ट्रॅट्स वन. नंतर आपण बघणार आहे त्याच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन आहे. जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय, तर ॲनिमल्समध्ये सेम ग्रुपमध्ये वी आर हॅव्हिंग दिस डिफरंट व्हेरिएशन्स. इन केस ऑफ दिस अवर बिंग्स, ह्युमन बिंग्समध्ये जर बघायला गेलं तर स्किन कलर आहे, हेअर कलर आहे, लाईक दिस वन. नंतर आपण बघणार आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन वन, म्हणजे ही सगळीच्या सगळी जी कॅरेक्टर्स आहेत, हाऊ दीज आर ट्रान्समिटेड अँड विच आर दिस फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिटिंग दिस कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू दिस अदर वन. ओके, म्हणजे पहिला जो चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू जेनेटिक्स, ह्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहे मेंडेल्स वर्क ऑन ट्रान्समिशन ऑफ ट्रेट्स, जेनेटिक व्हेरिएशन आणि मॉलिक्युलर बेसिस ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. ओके, देन चॅप्टर नंबर 2 मेंडेलियन अँड पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स वन. त्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्समध्ये प्रिन्सिपल ऑफ युनिट कॅरेक्टर आहे, प्रिन्सिपल ऑफ डॉमिनन्स आहे, प्रिन्सिपल ऑफ सेग्रिगेशन आहे, प्रिन्सिपल ऑफ इंडिपेंडेंट फ्री असॉर्टमेंट. दीज आर दिस प्रिन्सिपल्स ऑफ दिस मेंडेल स्टेटेड ऑन दिस एक्सपेरिमेंट्स ऑन दिस पी प्लांट्स नो. ओके, नंतर आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि को डॉमिनन्स. आता इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि को डॉमिनन्स म्हणजे काय, मेंडेलनं सांगितल्याप्रमाणे कॅपिटल टी आणि स्मॉल टी आपल्याला माहिती आहे, म्हणजे कॅपिटल टी इज फॉर टॉलनेस आणि स्मॉल टी इज फॉर डॉर्कनेस वन. F1 जनरेशनमध्ये आपण जर बघायला गेलं तर इफ यू क्रॉस दिस 2 इंडिव्हिज्युअल्स प्युअर फॉर दिस कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, दॅट मीन्स वन प्युअर टॉल अँड वन प्युअर डॉल्फ. F1मध्ये आपल्याला मिळणार टॉलच मिळणार, पण त्याचे जेंडर कसे असणार, कॅपिटल टी आणि स्मॉल टी असणार. म्हणजे जर प्रत्येक वेळेला आपण 2 प्युअर कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जर घेतले तर F1 जनरेशनमध्ये एक कॅरेक्टर सप्रेस होणार आणि एक कॅरेक्टर एक्सप्रेस होणार. असं प्रत्येक वेळेला होणारच असं नाही. त्याच्यामुळं दॅट लॉ ऑफ डॉमिनन्स कॅनॉट बी ओबेड एंटायरली ॲट एव्हरी टाईम. सो वॉट देर इज अ इनकम्प्लीट डॉमिनन्स ऑल्सो द्यार आणि को डॉमिनन्स इज द्या. ते प्रिन्सिपल आपण त्यावेळेला बघू. नंतर जीन इंटरॅक्शन आहे, हाऊ द कॅरेक्टर इज एक्सप्रेस बाय मीन्स ऑफ दिस इंटरॅक्शन ऑफ द जीन्स वन. इंटरॅक्शन ऑफ जीन्समध्ये आपण सप्लिमेंटरी जीन इंटरॅक्शन बघणार आहे, कॉम्प्लिमेंटरी जीन इंटरॅक्शन बघणार आहे. काही कॅरेक्टर्स अशी असतात की ती these are expressed by means of this combination of this both the genes together, that is called as gene interaction one. नंतर आपण बघणार आहे मल्टिपल ॲलिल्स विथ रिस्पेक्ट टू दी ABU ब्लड ग्रुप सिस्टीम, RH ब्लड ग्रुप सिस्टीम अँड कोट कलर इन रॅबिट. मल्टिपल ॲलिल्समध्ये आता इथंपर्यंत आपण जर आलो ना की प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स, इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स, जीन इंटरॅक्शन, इथंपर्यंत आपल्याला समजून येते की हाऊ द कॅरेक्टर इज गवर्न्ड बाय मीन्स ऑफ दिस पेअर ऑफ जीन्स विच आर लोकेटेड ऑन दी सिमिलर प्रोसेस ऑफ दिस होमोलोगस क्रोमोझोम्स वन. बट हिअर इन केस ऑफ दिस मल्टिपल ॲलिल्स, नॉट ओनली दिस pair of genes are responsible for the expression of these characters one. There are so many genes, multiple forms of the genes are located on the similar loci, and these genes are called as multiple alleles. त्याचे बेस्ट एक्झाम्पल्स आहेत ABU ब्लड ग्रुप सिस्टीम आहे, नंतर RH ब्लड ग्रुप सिस्टीम आहे आणि कोट कलर इन रॅबिट. ओके, नंतर आपण बघणार आहे सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स आहे. सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स म्हणजे काय, ॲज वी नो दॅट X and Y chromosomes are there. These are the chromosomes, and certain characters rather than the sex are denoted by means of these genes which are present on this X and Y chromosomes.
these characters are called as X-linked characters or these Y-linked characters, and the expression or the study of these characters is called as sex-linked inheritance. That means how these characters are transmitted from the sex chromosomes from one generation to this other one. तसं कंपॅरेटिव्हली बघायला गेलं तर हा सेकंड चॅप्टर आहे, तो थोडासा मोठा आहे, पण वी विल कवर इट. ओके. देन चॅप्टर नंबर 3 लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हरमध्ये आपण काय काय बघणार आहे. व्हॉट इज बाय दिस लिंकेज अँड प्रोसेस ऑफ क्रॉसिंग ओव्हर. कपलिंग अँड रिपल्शन थिअरी आहे. सायटोलॉजिकल इव्हिडन्स ऑफ दिस क्रॉसिंग ओव्हर. तर लिंकेज म्हणजे काय. लिंकेज इज नथिंग बट दी टेंडन्सी ऑफ दी 2 or more genes to remain together on the or in the chromosome during this course of inheritance one. ते आहे लिंकेज. म्हणजे आपल्याला माहिती आहे की कॅरेक्टर्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम जनरेशन टू दिस अदर जनरेशन थ्रू दिस क्रोमोझोम्स वन, अँड क्रोमोझोम्सवरती जीन्स प्रेझेंट असतात. हाऊ दे आर असॉर्टेड ऑन दी क्रोमोझोम्स इज नथिंग बट दी लिंकेज वन. कपलिंग फिनॉमिनन आहे, रिपल्शन फिनॉमिनन आहे. कपलिंग फिनॉमिनन, रिपल्शन फिनॉमिनन काय, जेव्हा काही कॅरेक्टर्स आर असॉर्टेड ॲज इट इज फ्रॉम वन जनरेशन टू दिस अदर जनरेशन, द फिनॉमिनन इज कॉल्ड एज कपलिंग फिनॉमिनन. रिपल्शन फिनॉमिननमध्ये पण सेमच, जशी तशी ट्रान्समिट होत नाहीत, पण दीज आर ट्रान्समिटेड बाय मीन्स ऑफ दिस आर द कॅरेक्टर्स विच आर लोकेटेड दी टू डिफरंट क्रोमोझोम्स वन, दॅट इज कॉल्ड एज रिपल्शन थेरी वन. त्यावेळेला आपण बघू. नंतर सायटोलॉजिकल इव्हिडन्स ऑफ दिस क्रॉसिंग वर, इट इज द एक्सपेरिमेंट वन, and it is given by means of this C-Stern one, and in this experiment we will see how exactly the genes are responsible for transferring characters from one generation to the other, or the part of the chromosome is responsible for the transmission of these characters from one generation to this other generation. According to this theory, cytological evidence of crossing where it has been stated that the part of the chromosomal segment each get exchanged during the time of this gametogenesis one. We will see it in detail, that is the cytological evidence of the crossing over one. This is the first unit, and this first unit contains 3 chapters. Unit number 2, म्युटेशन टॉपिक आहे. म्युटेशन हा टॉपिक ड्यू टू दिस पॅन्डेमिक सिच्युएशन डिलीट केलेला आहे, त्यामुळे आपण त्याच्या काय आता डिटेल्स बघणार नाही आहे. म्युटेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे, म्युटेशनमध्ये सडन चेंज इन दिस क्रोमोझोमल स्ट्रक्चर असेल, नंबर असेल, जीन असेल, विच लीड्स टू दिस चेंज इन दिस कॅरेक्टरिस्टिक्स वन, दॅट इज कॉल्ड एज म्युटेशन. हाऊ इट इज कॅरिड आउट बाय मीन्स ऑफ दिस क्रोमोझोमल म्युटेशन असेल किंवा ॲन्युप्लॉइडी, पॉलिप्लॉइडी, इंड्युस्ड जीन म्युटेशन, काही सर्टन फॅक्टर्स आहेत दोज मे गेट इंड्युसेस दिस म्युटेशन इन टू दिस क्रोमोझोम्स वन. पण हा टॉपिक वगळलेला आहे, त्यामुळे आपण ह्याच्याशी डिटेल जास्त बघणार नाही आहे. नंतर आहे सेक्स डिटर्मिनेशन, लास्टच टॉपिक राहतो. सेक्स डिटर्मिनेशन आपल्याला माहिती आहे, डिटर्मिनेशन ऑफ द सेक्स वन, सेक्स क्रोमोझोमल थिअरी ऑफ सेक्स डिटर्मिनेशन आहे. नंतर त्याच्यामध्ये जेनिक बॅलन्स थिअरी आहे, हेप्लॉइड डिप्लॉइडी मेकॅनिझम आहे, एन्व्हायरमेंटली सेक्स डिटर्मिनेशन आहे, डोसेस कॉम्पेन्सेशन आहे. सेक्स क्रोमोझोमल थिअरी ऑफ सेक्स डिटर्मिनेशनमध्ये दॅट इज कॉल्ड ॲज दिस XXXY टाईप असेल, XXX0 टाईप असेल, किंवा ZZZW टाईप असेल, किंवा ZZZ0 टाईप. दॅट मीन्स हेट्रोगॅमेटिक मेल्स आणि हेट्रोगॅमेटिक फिमेल्स, हे आपण त्या सेक्स क्रोमोझोमल थिअरी ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. हेट्रोगॅमेटिक मेल्स म्हणजे काय, दॅट इज मेल्स प्रोड्युसेस 2 टाईप्स ऑफ स्पर्म्स विच आर कंटेनिंग 50% स्पर्मॅटोझोआ हॅव्हिंग X क्रोमोझोम अँड 50% कंटेनिंग Y क्रोमोझोम, हे आपल्याला माहिती आहे. आणि सो वॉट दिस मेल्स आर कॉल्ड ॲज हेट्रोगॅमेटिक मेल्स अँड फिमेल्स आर कॉल्ड ॲज होमोगॅमेटिक, बट दे आर प्रोड्युसिंग ओनली वन काइंड्स ऑफ दिस गॅमिट्स वन. नंतर आहे जेनिक बॅलन्स थिअरी, ब्रिजेस थिअरी आहे. जेनिक बॅलन्स तर म्हणजे सेक्स कॅन बी डिटरमाइंड बाय मीन्स ऑफ दिस, इट इज द जेनिक बॅलन्स बिटवीन दिस ॲटोझोम्स अँड दिस X chromosomes one. According to this theory, Y chromosome is not responsible for the determination of the sex of an individual. It can be determined by means of this genic balance between the X chromosome and this autosomes one. डिटेल्समध्ये आपण बघू, बिकॉज Y क्रोमोझोम इज इनर्ट वन, इट इज डिराइव्ड फ्रॉम दिस X क्रोमोझोम. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये जास्त डिटेल्समध्ये आपण ॲट द टाईम ऑफ डिस्कशन ऑफ द टॉपिक विल सी. नंतर आहे हेप्लॉइडी डिप्लॉइडी मेकॅनिझम आहे. इन केस ऑफ दिस हेप्लॉइडी डिप्लॉइडी मेकॅनिझम मोस्टली ऑब्झर्ड इन केस ऑफ दी हनीबीज वन. हनीबीजमध्ये आपल्याला काय काय असतं, त्याच्यामध्ये राणी माशी आहे, वर्कर आहे, ड्रोन्स आहे. म्हणजे ड्रोन्स आर हेप्लॉइड वन आणि वर्कर माशी आणि राणी माशी डिप्लॉइड असतात. परंतु त्याच्यामध्ये क्वीन ओनली ले द एग्ज वन आणि वर्कर डू नॉट ले द एग्ज वन. म्हणजे क्वीन बघितलं तर फर्टाईल क्वीन असते आणि वर्कर असते ते नॉन फर्टाईल असते, फिमेल असते.
नंतर आपण बघणार आहे एन्व्हायरमेंटल सेक्स स्टेटस. दॅट मीन्स certain environmental factors are also responsible for the determination of the sex of an individual. Which are those factors and in which animals these environmental factors influences the sex determination? Mostly in case of this Bonellia, ते एक मरीन रोटिफर आहे त्या ॲनिमलमध्ये एन्व्हायरमेंटल फॅक्टर रादर दॅट ऑफ दिस क्रोमोझोमल फॅक्टर रादर दॅट द जेनेटिक फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ द सेक्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल. नंतर आहे डोसेस कॉम्पेन्सेशन आहे. डिटेल त्या वेळेला आपण सेक्स डिटर्मिनेशन बघायच्या वेळेला डोसेस कॉम्पेन्सेशन बघूयात. ओके, दिस इज अबाउट द सिलेबस. दॅट मीन्स इन केस ऑफ दिस पेपर नंबर 4 जेनेटिक्स सेमिस्टर सेकंडमध्ये एकूण किती 2 युनिट्स आहेत आणि त्या 2 युनिटमधले पहिल्या युनिटमध्ये 3 चॅप्टर्स होते आणि सेकंड युनिटमध्ये 2 चॅप्टर्स. त्यातला एक चॅप्टर डिलीट केला, त्यामुळे एकूण 4च चॅप्टर राहिले. कुठले कुठले विल यू हॅव द शॉर्ट रिव्हिजन ओव्हर दिस. पहिला चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू जेनेटिक्स, नंतर आहे मेंडेलियन अँड पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स, नंतर आहे लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. म्युटेशन डिलीट केलेलं आहे त्यामुळे नो प्रॉब्लेम. आणि लास्ट आहे ते सेक्स डिटर्मिनेशन आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. हा व्हिडिओ मी तुम्हाला यूट्यूबवरती अपलोड करेन, त्याची लिंक तुम्हाला देईन. यू गो थ्रू दिस डिटेल्स अँड टेक डाऊन ऑल द डिटेल्स. माझं असं मत आहे की हा व्हिडिओ मिळाल्यानंतर तुम्ही एक सेपरेट वही घाला आणि त्या सेपरेट वहीमध्ये ह्याची PDF पण तुम्हाला मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती देत जाईन आणि ते PDFच्या नोट्स आहेत त्या नोट्स तुम्ही उतरत चला. ओके, टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.